नमस्कार मित्रांनो, आज 23 जानेवारी 2026। आज सोनं आणि चांदीचा भाव पाहून तुमचं डोकं देखील फिरलं असेल। काल थोडा दिलासा मिळाला होता, पण आज पुन्हा रॉकेट स्पीडमध्ये वाढला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोनं आणि चांदीत नक्की किती भाव आहे, काल घसरण आणि आज वाढ का, असं का होत आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रॉबर्ट कियोसाकीच्या नवं भाकीत काय आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तरच कळणार आहे। मित्रांनो, आधी समजून घेऊया काल काय झालं। 22 जानेवारी रोजी सोनं आणि चांदीच्या भावामध्ये थोडी घसरण झाली होती। अनेक लोकांना सुटकेचा निश्वास सोडला होता। लोकांना वाटलं की आता भाव हा स्थिर होतील। गुंतवणूकदारांना काळजी वाटू लागली की चांदी पुन्हा 3 लाख रुपयाच्या खाली येईल का। पण मित्रांनो, बाजारात असंच असतं, जसा आनंद दिला तसाच धक्का देखील टाकतो। तर MCX वर बाजार बंद होईपर्यंत किमतीत सुधारणा। चांदीचा दर हा 3,26,500 प्रति किलो आहे। तसंच सोन्याचा दर हा 1,56,540 प्रति 10 ग्राम आहे। पण ही फक्त सुरुवात आहे। मित्रांनो, आज 23 जानेवारी 2026 रोजी पुन्हा रिकव्हर मोड सुरू झाला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स वरती सोने हे $2,964 प्रति ओउंसवर आहे। तसेच चांदी ही 96.506 प्रति ओउंसवर आहे। भारतात 1 तोळा सोन्याचा दर आजच्या भावानुसार नवीन उंचांकावर जातो आहे। लक्षात ठेवा, शहरानुसार किमती बदलू शकतात। तुमच्या शहरातील दागिन्याच्या दुकानात जाऊन लेटेस्ट दर पाहून घ्या। आता हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भाव का वाढत आहे। काल अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड कब्जा करणाऱ्याचा निर्णय मागे घेतला आहे। युरोपियन देशाच्या टॅरिफ लादण्यापासून माघार घेतली आहे। यामुळे काल भाव हा घसरलेला, पण ही शांतता फक्त एका दिवसापुरतीच होती। आज अमेरिकेतील उपभोक्ता खर्चाचे मजबूत आकडे आले। रोजगार बाजारातील चांगली मागणी मिळाली आहे। यामुळे डॉलर परिणाम झालेला आहे। फेडरल रिझर्व्हवर दबाव, व्याजदरात टेन्शन चालूच आहे। फेड अजूनही प्रेशरमध्ये आहे। भूराजकीय तणाव, जगभरातील राजकीय अस्थिरता, युद्धाचे संकट, कमकुवत डॉलर, अमेरिकेचे डॉलर कमकुवत होतोय। यामुळे सोने चांदी मजबूत होत आहे। आणि आता मित्रांनो, सर्वात रोमांचक भाग म्हणजे रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नुकतंच एक मोठं भाकीत केलं आहे। त्यांच्या मते 2026 पर्यंत चांदीची किंमत प्रति ओउंसी $200 पर्यंत पोहोचणार आहे। आता चांदी सुमारे 96 ते 97 आहे आणि कियोसाकीच्या म्हणण्यानुसार $200 म्हणजे जवळपास दुप्पटच होणार आहे। गुंतवणूक करणाऱ्यांची प्रक्रिया काय, त्यांच्या या विधानानंतर काय झालं आहे। गुंतवणूकदारांची चांदी खरेदी सुरू केली, व्यापार वाढला, किमती आणखी वर गेल्या आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आहे, मी खरेदी करावी की नाही। रोजच्या चढ उतारामुळे टेन्शन येऊ लागलं आहे। बाजारात दररोज चढ उतार होत आहे। लॉंग टर्म विचार केला तर घाबरून निर्णय घेऊ नका आणि तुमच्या गरजा समजून घ्या। गुंतवणूकदारांसाठी घेत आहे, दागिन्यांसाठी घेत आहे की त्यानुसार योजना करा। पोर्टफोलिओ आणि डायव्हर्सिफाय करा आणि तज्ज्ञाचा सल्ला घ्या। शहरानुसार किमतीत बदल होऊ शकतात। स्थानिक दुकानात जाऊन भाव विचार करा आणि तुलना करा। भाव आणि FOMO मध्ये निर्णय घेऊ नका आणि तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणूक करा। फक्त अतिरिक्त पैसे गुंतवा। तज्ज्ञाचे म्हणणे काय आहे, अमेरिकेचे धोरण पाहणं महत्त्वाचं आहे। भूराजकीय परिस्थिती लक्षात ठेवा। फेडरच्या निर्णयानुसार नजर ठेवा। डॉलरची स्थिती बघा। मार्केट वॉच करत राहा आणि तणावमुक्त राहा। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, आज सोने चांदीचा रेकॉर्ड हाय आहे। आंतरराष्ट्रीय कारणामुळे वाढ आहे। रॉबर्ट कियोसाकीच्या चांदी ही $200 पर्यंत जाईल। त्यामुळे समजूतदारपणे गुंतवणूक करा। तुमचं मत काय आहे आणि आता खरेदी कराल की थांबाल, कमेंटमध्ये नक्की तुमचं मत आम्हाला सांगा। हो, जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अगदी लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद। अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।